निंबोडी येथील दादा शेळके पाटील 100 वर्षे पूर्ण झाल्याने वाढदिवस उत्साहात संपन्न। खंडाळा तालुक्यातील निंबोडी इनाम वस्ती मधील दादा मन्याबा शेळके पाटील यांना 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अनोखा उपक्रम म्हणून त्यांचा वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खंडाळा तालुका अध्यक्ष पवन धायगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थाटामाटात संपन्न करण्यात आला। कार्यक्रमास पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ विविध पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद, मुख्य संपादक शौकत शेख। माझं नाव जिजाबा दादा शेळके, राहणार निंबोडी, इनाम वस्ती, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। आपण इथे यासाठी जमलेलो आहोत की या वडिलांनी आमच्या 100 की पार केलेली आहे, तरी ते अजूनही शेतात भरपूर गतीने काम करतात। दादा मन्याबा शेळके, राहणार निंबोडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, इनाम वस्ती। आणि ते असल्या मे महिन्याच्या उन्हात तानात सुद्धा शेतात काम भरपूर प्रमाणात चांगले करू शकतात। ते इथून 5 किलोमीटर अंतरावर लोणंद आहे, त्या 5 किलोमीटर अंतरावर ते चालत जातात आणि चालत येतात। ते एसटीची सुद्धाही वाट बघत नाहीत, यंदा एसटी फुकट असताना सुद्धा, म्हणजे इतकी त्यांच्या अंगात अजून पावर आहे, त्यामुळं त्यांचं शरीर काटक आहे। मग आता ते त्या जुन्या पूर्वी काळात ते कुस्त्या करत होते, त्यांच्या वयाच्या काळात कुस्त्या केल्यानंतर त्यांना एवढा परिवार सगळा समोर आलेला आहे आणि ते अजून भरपूर प्रमाणात उत्साहित आहेत। काही त्यांना ट्रबल नाही, औषध नाही, गोळी नाही, कुठं दवाखाना नाही, अजून काहीच नाही त्यांना, कसला दवाखाना अजून काय नाही, इंजेक्शन नाही, औषध नाही, गोळी नाही, खोकला नाही, काही नाही। अशा उन्हात अजून ते काम करतात आणि चालत 5-5, 6-6 किलोमीटर जाऊन येतात। साठी आम्ही 100 की पार केल्यामुळं ही आम्ही त्यांचा वाढदिवस शेवटचा ठेवलेला आहे। माझं नाव मारुती दादा शेळके, मुक्काम पोस्ट निंबोडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। माझ्या वडिलांचा 100वा वाढदिवस असल्यामुळं आम्ही सगळ्या परिवारामध्ये आनंदाने उत्साहाने त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे। माझे वडील एवढे कष्टाळू आणि मेहनती आहेत की 100 पार करून सुद्धा ते 5-5, 10-10 किलोमीटर जाऊन येतात, शेतातलं सुद्धा अजून पूर्ण काम करतायत आणि त्यांच्या परिवारातलं किंवा त्यांच्या भावातलं अजून कोणी नाही, ते एकटेच आहेत आता सध्याला। आणि त्यांचा एवढा मोठा परिवार आहे आणि या परिवारामुळं सगळ्यांनी आम्ही त्यांचा शतक पार केल्यामुळं वाढदिवस ठेवलेला आहे। 4 मुलगा, 1 बहीण आहे आम्हाला आणि त्यांचा वाढदिवस आम्ही सगळेजणी आनंदात साजरा करत आहोत आणि त्यांना अजूनपर्यंत कुठलंही औषध दवाखाना किंवा कुठलं काही सुद्धा नाही। औषध किंवा दवाखान्यात नेलं तर ते गोळ्या सुद्धा खात नाहीत किंवा काय नाही, त्यांची प्रकृती अशीच सुदृढ आणि चांगल्या परिस्थितीमध्ये अजून आहेत। आज त्यांनी 100 वर्ष पूर्ण केले आणि सदृढ आयुष्य जगले। ते त्यांच्या लाईफमध्ये कधीही त्यांनी औषध घेतलेलं नाही कुठलंही आणि नॅचरली जीवन जगल्यामुळं आजही ते पूर्ण ठणठणीत आहेत। आज आम्ही त्यांची 100वी साजरी करतोय, पण मी आशा करतो की लवकरच 125 वर्ष पण ते पूर्ण करतील आणि आनंदानं आहे असंच आरोग्य ठेवून राहतील। आज आम्हाला इतका आनंद होतोय की आज आमच्या आजोबांनी 100 पार केली आहे, म्हणून आम्ही इथे सगळे जमलो आहोत। आम्हाला खूप आनंद झाला आहे की आज त्यांनी 100 पार केली आहे आणि यांचा पुढील आयुष्य असंच आनंदाचं, सुख समृद्धीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आमच्या लाडक्या आजोबांचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी सगळे एकत्र जमलो आहोत, तरी त्यांचा
यांचा आज 100वा वाढदिवस आहे आणि तो आम्ही हॅपीली म्हणजे आनंददायी वातावरणात सेलिब्रेशन करावं आहोत. त्यासाठी सगळे आम्ही एकत्र जमलेलो आहोत इथे आणि त्यांचं इथून पुढचं आयुष्य खूप चांगलं सुख समृद्धी आणि हेल्दी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.